उर्वरित नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठीचं आज मतदान पार पडतंय। या मतदानादरम्यान अनेक ठिकाणी वाद झालेत, राडे झालेले आहेत। कोल्हापूर, नगर, अंबरनाथ, वाशिममध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। गडहिंग्लजमध्ये दोन पक्षातले कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं, तर वाशिममध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। अंबरनाथमध्ये पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज केला गेल्याचं पाहायला मिळालं, तर नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवला गेल्याचा प्रकार उघडकीला आला। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये वाद झाल्याचंही पाहायला मिळालं। अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले होते। मतदान केंद्राच्या ठिकाणी लाठीचार्ज झाला। काँग्रेसकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला। तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। अहिल्यानगरच्या कोपरगाव, राहुरी इथं गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली, पोलीस हस्तक्षेप करताना दिसले आणि त्यामुळे वातावरण शांत करण्यामध्ये यश आलं। आणि यानंतरची बातमी नांदेड मधली आहे। पैशांचं आमिष दाखवत मतदारांना चक्क कोंडल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या धर्माबादमध्ये घडलेला आहे। मतदारांना शहरातल्या इराणी मंगल कार्यालयात कोंडलं गेलं। धर्माबाद इथं मतदारांना मतदानासाठी रोखण्याचा भाजपवर आरोप करण्यात आलाय। एकीकडे शहरामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातल्या इराणी मंगल कार्यालयात मतदारांना बोलावत मतदान करू नका असं भाजपकडून सांगितल्याचा आरोप होतोय। घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले, पण तिथं कोणताही वादविवाद होताना दिसला नाही। जे मतदान भाजपला होणार नाही अशाच मतदारांना प्रलोभन दाखवत मतदान करू नका अशी विनंती भाजपचे कार्यकर्ते करत होते, अशी चर्चा सध्या सुरू आहे, तसा आरोप विरोधक करतायत। यानंतरची बातमी कोल्हापुरातली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय। पोलीस आणि शिवाजी विद्यापीठ गार्ड्सकडनं ही मारहाण झाल्याचं समजतंय। मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।